समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात आला, गणपतीचे विसर्जन करण्यात आले आणि नागपूर स्थित जरीपटका परिसरात साधारणतः 23 गणपतीचे विसर्जन करण्यात आले। मागील काही वर्षापासून वसंत चौक येथे सर्व गणपतीला घेऊन काही वेळ डान्स करण्याची इच्छा असतात, परंतु गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे यंदा वन वे रूटची संकल्पना करण्यात आली, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि ही संकल्पना यशस्वीपणे पार पडली। आज अनंत चतुर्थी निमित्त गणपती विसर्जन जरीपटकामध्ये साधारण 23 गणपतीचं विसर्जन होणार होतं जरीपटकामधल्या। मागील काही वर्षांचा जुन्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं होतं की वसंतच्या चौक मध्ये सर्व गणपतींना येऊन तिथे आपलं 5-10 मिनिटं डान्स करायची इच्छा असते, परंतु ते येताना आय लव्ह जरीपटका, जिंजर मॉल, वसंतच्या चौकच्या आजूबाजूला अशा दोन्ही गल्ल्यातून एकत्र गणपती घुसत होते, त्यामुळे संपूर्ण गर्दी तिथे होत होती आणि एकमेकांना गणपती पास व्हायला वेळ मिळत नव्हता किंवा चान्स मिळत नसल्यामुळे तिथे खूप उशीर होत होता, प्रत्येक गणपतीला खूप उशीर होत होता। त्यामुळे यावर्षी माननीय डीसीपी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वन वे रूटचा संकल्पना केली। त्याप्रमाणे आय लव्ह जरीपटका करून जिंजर मॉल कडे एकाच दिशेने सर्व गणपती येतील। सर्व गणपती सुरुवात होईल आय लव्ह जरीपटका आणि जिंजर मॉल इथे संपून पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। याकरता आम्ही सर्व गणपती मंडळांची बैठक घेतली, सर्वांना हा प्लॅन समजावून सांगितला, सर्व गणपती मंडळांना हा प्लॅन आवडला आणि आजच्या दिवशी आम्ही हे बघितलं की सर्व गणपती मंडळांनी त्याला आमच्या या प्लॅनला सहकार्य करून तो अस्तित्वात आणण्यात अतिशय मोलाचं सहकार्य केल्यामुळे आज
11 वाजता वसमत शाह चौक हा पूर्णपणे खाली होता आणि त्याच्यानंतर आजचं विसर्जन अतिशय शांततेत पार पडलेलं. सर्वांना माहित आहे डीजे कोणालाही अलाउड नव्हता. फक्त 2 स्पीकर आणि 2 मिक्सर अलाउड असल्यामुळे आपण डीजे पूर्णपणे बंद ठेवला होता. यापूर्वी जे वेगवेगळ्या ठिकाणून एकत्र येत होते त्याच्यामुळे जी गर्दी होत होती ती आम्ही यावेळेला टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आजच्या याच्यावरून तरी आम्हाला वाटतंय. लोकांना हेच आवाहन करेन की पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी आहे. आपल्या चांगल्यासाठी काही नियम बनवत असते. ते नियमाचं पालन केल्याने सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे विसर्जन करता येईल आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे विसर्जनाचा आनंद घेता येईल हेच मला सांगणं आहे.